अभिराज असलेली अभिनेत्री अमृता खानगीकर यांना विनंती करणार आहे की पुरस्काराविषयीचा कृतज्ञतेचा भाव आपण व्यक्त करावा. नमस्कार. सर्व पुणेकरांना माझा मानाचा मुजरा एकतर, कारण असं म्हटलं जातं की मुंबई ही अनेक कलाकारांची कर्मभूमी असते, पण माझी कर्मभूमी ही पुणे आहे. आणि जर मी पुण्यात आले नसते तर मला वाटत नाही की मी या क्षेत्रात काहीही करू शकले असते. तर पुणेकरांनी नेहमीच मला माझ्या कलेला, माझ्या चित्रपटांना, गाण्यांना खूप प्रतिसाद दिलाय, खूप प्रेम दिलाय आणि म्हणूनच ती गाणी जगभरात पोहोचू शकली फक्त पुणेकरांमुळे. तर तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं मी एकतर मनापासून स्वागत करते. इथे उपस्थित सर्व मान्यवरांना माझा प्रेमाचा नमस्कार. नटराजाच्या मूर्ती समोर मी ऍक्च्युली उभी आहे. ज्यांच्या समोर ऍक्च्युली आम्ही फक्त नतमस्तक असू शकतो त्यांच्या समोर, आणि ते माझ्या मागे असं तुम्हाला हे दृश्य दिसत असेल. तर त्यांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहू दे एवढीच मी त्यांच्या चरणी इच्छा व्यक्त करते. नटरंग हे नाव, हा शब्द यांनी माझं आयुष्य कम्प्लिटली बदलून टाकलं. 2010ला नटरंग हा चित्रपट आला. त्यात मी छोटीशी भूमिका, एक छोटंसं गाणं केलं आणि ते छोटंसं गाणं इतकं मोठं होईल हे कधीच वाटलं नव्हतं. वाजले की बारा. अर्थातच त्यात पुणेकर अजय अतुल यांचे खूप खूप आभार, कारण त्यांनी मराठी संगीताला फक्त एक वेगळी दिशा दिली नाही, तर जगभर आपलं माय मराठी संगीत पोचवलं. आणि त्या गोष्टीचा आपल्या सगळ्यांनाच एक मराठी माणूस म्हणून प्रचंड अभिमान आहे. तर ज्या नटरंगाने माझी काया पलट केली व्यक्ती म्हणून, एक कलाकार म्हणून, त्या नटराजा समोर आणि त्या नटरंग संस्थेने आज मला हा पुरस्कार दिला. जेव्हा पण मला असं वाटतं की कुठलाही पुरस्कार मिळतो कुठल्याही कलाकाराला, तेव्हा त्या पुरस्कारामुळे त्या कलाकाराची जी वाटचाल असते किंवा तिचा किंवा त्याचा जो एक प्रवास असतो त्याला पोचपावती मिळते. पण जेव्हा घरातनं पुरस्कार मिळतो तेव्हा त्या गोष्टीचा प्रचंड आनंद असतो, कारण घरातली आपल्या वडिलांनी, आपल्या आजोबांनी, आपल्या आईने, मायेने दिलेली थाप जी असते ना ती कायम लक्षात राहते. आणि तशी ही थाप आज मला नटरंग या इन्स्टिट्यूटने दिली आहे. जतीन सर म्हणू नका, प्राजक्ता म्हणू नका, हे खरं तर फॅमिली मेंबर्स आहेत. इथे अशी प्रोफेशनली आमची ओळख होण्याआधी आम्ही केदारनाथची एक अतिशय सुंदर अशी ट्रिप केली होती, ज्याच्यामुळे मी प्राजक्ताच्या संपूर्ण परिवाराला भेटले. आणि आता मला असं वाटतं की मी जशी प्राजू आहे त्यांच्यासाठी तशीच मी आहे. म्हणजे प्राजू अमू हे आता कॉम्बिनेशन त्यांच्यासाठी एकच झालेलं आहे. आणि काय सांगू, म्हणजे कोणालाही एकतर माईक दिला की ती सतत बोलायलाच लागते असं मला वाटतं. पण खरंच ह्या कौतुकासाठी, या पुरस्कारासाठी ज्या ज्या लोकांनी माझी निवड केली, माझं नाव सुचवलं आणि हा पुरस्कार आज त्या पुरस्काराने मला नावाजलं आहे, त्या सगळ्यांचे मी अगदी मनापासून धन्यवाद म्हणते. सर्व मान्यवरांना इथे धन्यवाद देते, कारण हा पुरस्कार फक्त पुरस्कार नसून पुढच्या वाटचालीसाठी एक कौतुकाची थाप आहे. एक काय म्हणतो का आपण राजू, तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है, तसं काहीतरी मला वाटतंय. आणि पुन्हा एकदा इथे उपस्थित सर्व मान्यवरांना, सर्व रसिक प्रेक्षकांना माझा प्रेमाचा नमस्कार. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. कारण पुढे मी मधुगी एक गोष्ट नक्की सांगेन की याबद्दल ज्यावेळेला नटरंग अकादमीच्या वतीने पुरस्कारांसाठी पुरस्कार विजेते कोण असावे याचा विचार केला जातो, त्यावेळेला वेगवेगळे निकष लावले जातात. आणि तुमच्यासारखी गुणी मंडळी त्यांची नावं जेव्हा निवडली जातात